माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्यूहात. मंत्रिपद गेलं, आता आमदारकीही रद्द. नाशिकच्या राजकारणातील बडप्रस्थ असलेले माणिकराव कोकाटे अखेर वादाच्या चक्रव्यूहात पूर्णपणे अडकले. 1995 साली येवलेकर मळा परिसरातील सरकारी योजनेतील सदनिका मिळवण्यासाठी कोकाटे बंधूंनी उत्पन्नाचे खोटे दाखले सादर केले होते. या प्रकरणात नाशिक न्यायालयानं त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र आता सत्र न्यायालयानं ही शिक्षा कायम ठेवल्यानं कोकाटेंच्या पायाखालची वाळूच सरकली. कोकाटे या चक्रव्यूहात नेमके का आणि कसे अडकले पाहूयात. कोकाटेंना नंदुरबारचं पालकमंत्रीपद मिळालं होतं. मात्र त्यांचा डोळा नाशिकच्या किंग मेकर खुर्चीवर होता. नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे आमदार जास्त असल्यामुळे कोकाटे तिथल्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही होते. मात्र यामुळे नाशिकवर वर्चस्व गाजवणाऱ्या भाजपच्या बड्या नेत्यांची आणि राष्ट्रवादीतीलच त्यांच्या विरोधकांची गोची झाली होती. त्यानंतर कोकाटे विधिमंडळात रम्मी खेळतानाच्या प्रकरणात अडकले आणि यानंतर सदनिका गैरव्यवहार प्रकरणात कोकाटेंचं नाशिकच्या पालकमंत्रीपदाचं स्वप्न हेही अपूर्ण राहिलं. खरं तर माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळात आल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेतच राहिले. वादग्रस्त विधानानंतर रमी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यांचं कृषी मंत्रीपद गेलं. त्यावेळीच विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र मंत्रिपदाला जीवदान मिळालेल्या कोकाटेंच्या भविष्यावर सदनिका घोटाळ्यामुळे प्रश्न उपस्थित झाला. धनंजय मुंडेंनंतर कोकाटे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे वादग्रस्त कारणांमुळे राजीनामा देणारे दुसरे मंत्री ठरले. कोकाटेंवरील या कारवाईमुळे नाशिकमध्ये महायुतीत संघर्षाचा नवा अध्याय सुरू होईल एवढं निश्चित. अभिजित सोनावणे, साम टीव्ही न्यूज, नाशिक.